सुमित्राजींनी त्यांच्या केबिनमधून आपला मुलगा अजयला हॉस्पिटलमध्ये आलेली पाहिले. मग त्यांनी अजयबद्दलची माहिती काढली. तेव्हा त्यांना समजले की या हॉस्पिटलमध्ये 5 दिवसांपूर्वी अजयच्या पत्नीची डिलिव्हरी झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. हे समजताच सुमित्रांच्या डोक्यात एक प्लॅन आला आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगून एक प्लॅनची योजना केली. त्या बाबतीत सुमित्रांच्या सेक्रेटरीने हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला माहिती दिली आणि प्लॅन सुरू झाला. अजय हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला म्हणाला, मॅडम, आम्हाला आमच्या मुलाच्या डे केअरसाठी एक आयाची गरज आहे. यावर रिसेप्शन काउंटरला असलेली मुलगी म्हणाली, सर, आत्ता एक आया उपलब्ध आहे. मी लगेच त्यांना बोलावून घेते. अजय म्हणाला, हो, तुम्ही त्यांना बोलावून घ्या. मला आत्तापासूनच त्यांची गरज आहे. कारण माझी बायको खूप अशक्त झाली आहे. ती एकटी मुलाला सांभाळू शकणार नाही आणि मी रात्री इथे राहू शकत नाही, कारण घरात आमची एक लहान मुलगी आहे. मग तिने एका आयाला बोलवले. त्यांना पाहून अजयला धक्काच बसला, कारण ती आया दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आई होती. अजय निशाकडे गेला आणि तिला म्हणाला, मी तुझ्यासाठी आया ठेवण्याचा विचार करत होतो. ज्यावर या हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरला असलेल्या मुलीने एका आयाला बोलवले. तुझा विश्वास बसणार नाही की ती आया दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई आहे. काय? तुझी आई? हो निशा, माझी आई. 5 दिवसांपासून मी तुझ्या डिलिव्हरीच्या गोंधळात एवढा व्यस्त होतो की आयाची व्यवस्था करायलाही विसरलो होतो. आणि आता भेटून कोण भेटले तर माझी आई. पण निशा, आपल्याकडे ही एक चांगली संधी आहे. आयाने कितीही काळजी घेतली तरी मुलाची आजी तिच्या नातवासाठी घेत असलेली काळजी ही वेगळीच असते. यावर निशा म्हणाली, मी तर म्हणते आईंना आपण पुन्हा घरी घेऊन जाऊ. आपल्याला फुल टाईम तुमची आई आयाच्या स्वरूपात मिळेल आणि त्यांना पगारही द्यावा लागणार नाही. आपले पैसेसुद्धा वाचतील आणि फुकटात आपले काम होऊन जाईल. पण अजय, तुझी आई आपल्यासोबत येईल का? यावर अजय म्हणाला, अगं निशा, आपण आईची माफी मागण्याचे नाटक करूया आणि आपल्या मुलांखातर तिला आपल्या घरी येण्यास सांगू. मुलांचे नाव पुढे केले तर ती नक्कीच येईल. मी आईला तुझ्या जवळ पाठवून देतो आणि तू काहीतरी करून तिला आपल्यासोबत घरी यायला पटव. निशा म्हणाली, ठीक आहे, तुम्ही तिला पाठवून द्या. बाकीचे सर्व मी सांभाळून घेईन. कसेबसे आईची समजूत काढत अजयने आपल्या आईला म्हणजेच सुमित्राजींना निशाकडे पाठवून दिले. आपल्या नातवाला पाहून सुमित्राजींना खूप आनंद झाला. पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना दिलेली वागणूक ते कधीच विसरू शकत नव्हते. त्या रात्री सुमित्राजींनी अजयच्या मुलाची खूप छान काळजी घेतली. मग सकाळी डिस्चार्जच्या वेळी निशा त्यांना म्हणाली, आई, तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले. खरं तर आई, तुम्ही घर सोडल्यानंतर आम्हाला खूप पश्चाताप झाला. आम्ही लगेच तुमचा शोध चालू केला होता, पण तुम्ही आम्हाला कुठेच सापडल्या नाहीत. त्यानंतर बरेच दिवस आम्ही तुम्हाला शोधत राहिलो, पण तुमचा काहीच पत्ता लागला नाही. यावर सुमित्राजी म्हणाल्या, खरंच सुनबाई? हो आई, आम्ही तुमचा खूप शोध घेतला. आता आम्हाला माफ करा आणि आता तुम्हाला हे काम करण्याची काही गरज नाही. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून सुमित्राजींना आनंद झाला आणि ते आपला राग विसरून आनंदाने म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी हे बाहेर सांगून येते की मी इथून पुढे इथे काम करणार नाही. असे बोलून सुमित्राजी तिथून निघून जातात आणि रिसेप्शनिस्टला म्हणतात, मॅडम, अहो मॅडम. शीला म्हणाली, पण मॅडम, आता इथे कोणीच नाही, मग तुम्ही मला मॅडम का म्हणताय? सुमित्राजी म्हणाल्या, हे बघ शीला, मला हे नाटक असेच कायम चालू ठेवायचे आहे, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. जोपर्यंत हे नाटक चालू आहे तोपर्यंत तुम्ही कोणीच मला मॅडम म्हणणार नाही, हे लक्षात असू द्या. ओके मॅडम. शीला, तू पुन्हा मला मॅडम म्हणाली. सॉरी मॅडम. यावर त्या दोघी हसू लागल्या. तितकेच सुमित्राजींचे सेक्रेटरी तिथे आले आणि म्हणाले, मॅडम, ठरल्याप्रमाणे तुमचा प्लॅन काम करत आहे. पण मॅडम, तुम्ही त्यांच्यासमोर आया बनून का गेलात? तुम्ही तर या हॉस्पिटलच्या मालकीण आहात. ते लोक कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर आया बनून का आलात? माफ करा मॅडम, मला हे प्रश्न तुम्हाला विचारण्याचा काही अधिकार नाही.
पण तुम्हाला असे त्यांच्यासमोर आया बनून गेल्याचे पाहून मी स्वतःला तुम्हाला प्रश्न करण्यापासून रोखू शकलो नाही. यावर सुमित्राजी म्हणाल्या, तो माझा मुलगा आहे आणि डिलेवरी झालेली ही त्याची पत्नी म्हणजेच माझी सून आहे, ज्यांनी मला घराबाहेर काढून असहाय्य केले होते आणि आता मला त्यांना धडा शिकवण्याची संधी मिळाली आहे. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मगाशी तर तुमचा मुलगा तुमची माफी मागत होता. त्यांना त्यांची चूक कळली आहे असे दिसत आहे. मॅम, तुम्ही त्यांना तुमच्याबद्दल सांगितले का? सुमित्राजी म्हणाल्या, नाही शीला, ते कधीच सुधरू शकत नाहीत. आता ते लोक मला गोड बोलून घरी घेऊन जातील, कारण बाळाची आणि सुनेची काळजी घेणारे दुसरे कोणीही नाही. आता मी त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. 2 वेळच्या अन्नासाठी त्यांनी मला खूप तरसवले आहे. एवढेच नाही तर माझी सून मला खोलीत बंद करून खूप मारायची. असे म्हणत असताना सुमित्राजींचे डोळे भरून आले. आता मी त्यांच्यासोबत असा खेळ खेळेन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. आज मी माझ्या मुलाला इथे पाहिल्यावर आया बनण्याचे नाटक केले, कारण मला माहीत होते की त्यांना आयाची गरज लागेल. यावर सुमित्राजींचे सेक्रेटरी म्हणाले, पण मला एक गोष्ट समजत नाही की त्यांनी तुम्हाला घराबाहेर का काढले आणि तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? सुमित्राजी म्हणाल्या, मी हे तुम्हाला सर्व काही नंतर सांगेन, परंतु काही वेळासाठी मी इथे आया आहे हे लक्षात ठेवा आणि संपूर्ण स्टाफला सांगून ठेवा. कुणीही मला मॅडम म्हणणार नाही, नाहीतर माझे भांडं फुटेल. त्यानंतर सुमित्राजी अजय आणि निशासोबत त्यांच्या घरी गेल्या. घरात शिरताच निशा म्हणाली, आई, घरात खूप धूळ झाली आहे. इतक्या धुळीत बाळाला धुळीचे इन्फेक्शन होईल. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून घ्या, त्यानंतर स्वयंपाक बनवा. पण सुनबाई, बाळाने मला रात्रभर जागं ठेवलं आहे. आधी मी तासभर झोपेन आणि मग मी सगळं काम करेन. सुमित्राजी असे म्हणतात निशा त्यांना म्हणाली, अरे वा, तुम्ही एक आया म्हणून काम करत नसून कुठल्या तरी कंपनीची मालकी नाही असे बोलत आहात. दवाखान्यातील लोकांचे घाणेरडे कपडे धुण्याच्या कामातून मी तुम्हाला वाचवले, याबद्दल तुम्ही माझे आभार मानायला हवे होते. आणि जर तुम्ही इथे जास्त नखरे दाखवले तर मी तुम्हाला परत त्या हॉस्पिटलमध्ये सोडून येईल. जा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करा. ठीक आहे सुनबाई, असे म्हणत सुमित्राजी घरातील कामे आवरू लागल्या. त्यानंतर 8 दिवसांनी निशा तिच्या चेकअपसाठी पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये आली. तिच्यासमोर सुमित्राजीही आल्या होत्या. निशा चेकअप करण्यासाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. तेव्हा सुमित्राजी रिसेप्शनिस्ट शीला आणि त्यांच्या सेक्रेटरीसोबत काहीतरी प्लॅन करत होत्या. सेक्रेटरीने सुमित्राजींना विचारले, मॅडम, तुम्ही आम्हाला त्या दिवशी संपूर्ण गोष्ट सांगितली नाही. आज सांगा, या वयात तुम्ही एवढे मोठे साम्राज्य कसे उभे केले? सुमित्राजी म्हणाल्या, हे सर्व इतके सोपे नव्हते. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा माझे पती मरण पावले आणि माझ्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे माझ्या मुलाला वाढवण्याचे. मी पेशाने नर्स होते, त्यामुळे घराची बहुतेक जबाबदारी माझ्या नवऱ्यावर होती. कारण मला कामातून वेळ नसल्यामुळे अजयचे वडील त्याला सांभाळायचे. आमचे एक किराणा दुकान होते जे अजयच्या वडिलांनी व्यवस्थापित केले होते. एके दिवशी अजयचे वडील दुकानाचे सामान आणण्यासाठी मार्केटला गेले होते. तेव्हा तिकडून परतत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला आणि ते जागीच मरण पावले. अशातच अजयची नुकतीच 12वीची परीक्षा जवळ आली होती. तेव्हा मी माझी नोकरी सोडली आणि मग नोकरी सोडून दुकान आणि घर पण सांभाळू लागले. पुढे अजयने त्याचे शिक्षण कंप्लीट केले आणि तो एका चांगल्या ठिकाणी जॉबला लागला. मग एके दिवशी तो मला म्हणाला, आई, आता तुला दुकान चालवायची गरज नाही. मला पण वाटलं आता माझं वय झालंय आणि अजयलाही चांगला जॉब मिळाला आहे, त्यामुळे आता दुकान चालवायची काही गरज नाही. म्हणूनच मी दुकान बंद केलं. त्यानंतर काही दिवसांनी अजयने त्याच्या पसंतीच्या मुलीशी म्हणजेच निशाशी लग्न केलं. सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते, पण निशा माझा तिरस्कार करायची. मी तिला अजिबात आवडत नव्हती. तिला आपल्या घरात ही म्हातारी सासू नको होती आणि हळूहळू अजयसुद्धा त्याच्या बायकोचं ऐकू लागला. त्याला तिचेच म्हणणे बरोबर वाटायचे. निशा दिवसभर माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची आणि अजयला नम्रपणे सांगायची की तुझी आई काहीच करत नाही.
अजयलाही निशाच्या बोलण्यावर लगेच विश्वास बसायचा आणि तो निशासमोर मला बडबड करून अपमानित करायचा. त्या दोघांनी खाल्ल्यावर जे काही उरायचे ते मला खायला द्यायचे. एकदा त्या दोघांनी मला घरात कोंडून ते 5 दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले. ते कदाचित माझ्या मरण्याची वाट बघत होते. त्यांना वाटले की फक्त पाणी पिऊन ही किती दिवस जगेल, कारण घरात पाण्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. किचनला तर त्यांनी कुलूप लावले होते आणि मी भुकेने रडत होते, पण माझं ऐकणारं कोणीच नव्हते. तिसऱ्या दिवशी मी माझ्या खोलीच्या खिडकीतून आमच्या शेजाऱ्यांना हाक मारली. मला हे करायचे नव्हते, कारण यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी होईल. परंतु भुकेपुढे मी सर्व काही विसरले होते. सर्वप्रथम त्यांनी मला खिडकीतून जेवण दिले. त्यानंतर त्यांनी अजयला फोन केला आणि त्याला पोलिसांची धमकी दिली. तेव्हा माझ्या मुलाने व सुनेने हे चुकून घडल्याचे सांगून प्रकरण हाताळले आणि अजय म्हणाला, आम्ही ट्रिपला गेल्यावर माझ्या सासूबाईंचा अपघात झाला, त्यामुळे आम्ही घरी लवकर येऊ शकलो नाहीत. पण हे सगळं खोटं होतं. मी शेजाऱ्यांना सांगितल्यामुळे सुनेला माझा खूप राग आला आणि तिने मला खोलीत बंद करून खूप मारलं. आता त्यांना माझ्यापासून त्यांची सुटका करून घ्यायची होती. एके दिवशी मी घरातील कामं करत होते, तेव्हा माझा मुलगा आला आणि म्हणाला, आई तू तुझे सामान पॅक कर. मी विचारले, कुठे जायचे? यावर अजय म्हणाला, तू स्वतः जाणार नाहीस म्हणून मी तुला नरकात पाठवणार आहे. अजय, तू असे का बोलत आहे आणि तू मला कुठे घेऊन चालला आहेस? मी असे बोलल्यावर माझ्या सुनेने माझे केस धरले आणि म्हणाली, म्हातारे, आता पुढे एकही प्रश्न करू नको. गप आपले सामान पॅक कर, नाहीतर जबरदस्ती मला हे सगळं करायला लागेल. तू आमच्याबद्दल शेजाऱ्यांकडे तक्रार करतेस आणि हे लोक तुला साथ देतील. हा तुझा विचार एकदम चुकीचा आहे. तुला काय वाटले आम्हाला तुरुंगात पाठवून तू इथे आरामात राहशील? असे कधीच होणार नाही. तू आता मेली तरी आम्हाला काही पर्वा नाही. फक्त आमचा पिछा सोड. माझ्या मुलासमोर माझी सून मला हे सर्व ऐकत होती आणि माझा मुलगा तिला साथ देत होता. यापेक्षा माझ्यासाठी आणखीन वाईट गोष्ट काय असू शकते? मी लगेच ते घर सोडलं, पण मी कुठे जाणार हे मला माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत माणूस एकतर रेल्वे स्टेशन किंवा मंदिरात जातो. मी पण एका मंदिरात गेले. तिथे गेल्यावर मी पाहिले की मंदिराच्या पायऱ्यांजवळ लोकांची खूप गर्दी झाली होती. मी गर्दीतून वाद काढत पुढे गेले आणि पाहिले की एक माणूस पायऱ्यावरून पडून बेशुद्ध पडला होता आणि गर्दी लोकांपैकी कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलावली होती. मी पूर्वी नर्सचे काम केले असल्यामुळे मी त्या व्यक्तीच्या जवळ गेले आणि सर्वप्रथम मी त्यांचे हृदयाचे ठोके आणि हाताची नस चेक केली आणि लगेच त्यांना CPR द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मी जवळपास 10 मिनिटे त्यांना CPR ट्रीटमेंट देत होते, पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही. पण मी माझे काम करत राहिले. शेवटी त्या माणसाने हालचाल केली आणि मग ॲम्ब्युलन्सही आली. मी पण त्या माणसासोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते. कदाचित माझं मन मला म्हणत होते की तू एक नर्स आहे आणि आता या माणसाला तुझी गरज आहे, म्हणून मी त्या माणसाबरोबर हॉस्पिटलमध्ये गेले. आणि दुसरे कारण म्हणजे गर्दीतील कोणीच त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जायला तयार नव्हते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांच्यावर इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार चालू केले. त्या व्यक्तीला CPR दिल्यामुळे डॉक्टरांनी माझे कौतुक केले आणि त्यानंतर माझे पुढील आयुष्य बदलून गेले. तेव्हा मला माहीत नव्हते की इथून पुढचे आयुष्य माझे इतके बदलेल की. मध्येच सुमित्रा यांचे बोलणे थांबवत त्यांच्या सेक्रेटरीने त्यांना विचारले, पण तुमचे पुढचे आयुष्य कशामुळे बदलले आणि पुढे असे काय झाले, त्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात? मग सुमित्राजी म्हणाल्या, ज्या व्यक्तीला मी CPR देऊन त्यांचा जीव वाचवला ते स्वतः एक डॉक्टर होते, पण ते खूप वृद्ध होते आणि त्यांना मूल नव्हते. त्यांचं नाव डॉक्टर हरिप्रसाद अग्रवाल होतं. शीला आश्चर्यचकित होऊन म्हणाली, म्हणजे आपले सर? हो शीला, डॉक्टर हरिप्रसाद अग्रवाल यांनी माझ्या तुटलेल्या आयुष्याला असं वळण दिलं, ज्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. माझे काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रथम मला त्यांच्यासोबत त्यांची खास नर्स म्हणून कामावर घेतले. त्यांच्यासोबत मी जवळपास 8 वर्षे काम केले. त्यानंतर ते वयोमानाने वारंवार आजारी पडू लागले होते. तेव्हा माझे काम आणि समर्पण पाहून त्यांनी मला या हॉस्पिटलचे 50% मालक बनवले. एवढेच नाही तर त्यांनी माझ्यावर कोणताही उपकार केला नाही.
असे सांगून ते म्हणाले की तुझ्यात एवढा मोठा गुण आहे, त्या आधारे हे हॉस्पिटल तुला सांभाळावे लागेल आणि तुला तुझी एक नवीन ओळख निर्माण करावी लागेल आणि तुझ्या मुलाला आणि सुनेला दाखवून दे की एक स्त्री सर्व वेदना सहन करून बाळाला जन्म देऊ शकते आणि त्याला लहानाचे मोठे करू शकते, तर ती स्त्री सर्व काही करू शकते. त्यानंतर या हॉस्पिटलसाठी मी सुद्धा खूप मेहनत केली आणि आज सगळे माझ्या नावाने या हॉस्पिटलला ओळखतात. अशा प्रकारे मी इथपर्यंत पोहोचले. यावर शीला म्हणाली, मग तुम्ही तुमच्या नालायक मुलाकडे का गेला? शीला, आधी मी त्यांच्यावर अवलंबून होते म्हणून मी त्यांचे अत्याचार सहन करत राहिले, पण आता मला त्यांना त्यांची खरी जागा दाखवून द्यायची आहे. मला माझ्या मुलाला लक्षात आणून द्यायचे आहे की एकेकाळी त्याच्या शिक्षणासाठी मी माझे करिअर सोडले होते. हवे असते तर मी त्यालासुद्धा आयासोबत ठेवून किंवा त्याला घरात एकटे सोडून माझे करिअर घडवू शकले असते, पण मी त्याला माझ्या करिअरच्या पुढे ठेवले आणि त्याने मला दुधातल्या माशीसारखे दूर फेकून दिले. म्हणूनच मी आया बनण्याचे नाटक केले, जेणेकरून मला त्या दोघांना चांगला धडा शिकवता येईल. चल, आता मी निघते. त्यानंतर सुमित्राजी निशासोबत घरी गेल्या. घरात शिरताच निशा त्यांना म्हणाली, आई, आता तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा, त्यानंतर माझी आणि बाळाची मालिश करा. थांबा थांबा, मी तर विसरलेच होते की गुड्डीलाही बस स्टॉपवरून आणायचे आहे. आई, आधी तुम्ही गुड्डीला बस स्टॉपवरून घेऊन या. सुमित्राजी गुड्डीला घ्यायला बस स्टॉपवर जातात. त्यानंतर तिकडून आल्यावर त्या किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी करतात. संध्याकाळी अजय त्याच्या ऑफिसमधून घरी येतो. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या घरी काही लोक येतात आणि ते अजयला म्हणतात, सर, आम्ही सुमिता डेव्हलपर्सच्या ऑफिसमधून आलो आहोत. तुमचे घर प्राईम लोकेशनवर आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण इथे एक मोठे अपार्टमेंट बांधू शकतो आणि यात तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला दुकानासह 2 फ्लॅट आणि 20 लाख रुपये रोख मिळतील. हे सर्व ऐकून अजय आणि निशाला खूप आनंद झाला आणि त्यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. अजयला वाटले की कदाचित हे लोक आपली फसवणूक करायला आले आहेत. तो त्यांना म्हणाला, सकाळपासून तुम्हाला मूर्ख बनवायला दुसरे कोणी सापडले नाही का? यावर ते म्हणाले, सर, हे सर्व काम रिटेशनमध्ये केले जाईल आणि जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही या पेपरवर सही करू शकता. आम्ही तुम्हाला ताबडतोब 5 लाख रुपयांचा चेक देऊ. ही रक्कम टोकन स्वरूपात राहील आणि उर्वरित रक्कम अपार्टमेंटचे काम चालू झाल्यावर तुमच्या खात्यात जमा केली जाईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे, अन्यथा आम्ही ही ऑफर तुमच्या एरियातल्या दुसऱ्या व्यक्तीला देऊ. यावर निशा अजयला साईटला घेऊन म्हणाली, अहो ऐका, अशी चांगली संधी पुन्हा पुन्हा येत नाही. विचार करा, नवीन फ्लॅट आणि तेही 2-2. एका फ्लॅटमध्ये आपण राहू आणि दुसरा फ्लॅट भाड्याने देऊ आणि त्यासोबत आपल्याला एक शॉपही मिळणार आहे. ते शॉपही आपण भाड्याने देऊ. मग तुम्हाला नोकरीसुद्धा करायची काही गरज पडणार नाही, कारण त्या 20 लाखात आपण आपला बिझनेस सुरू करू शकतो. मग अजय निशाला म्हणाला, पण ते जर फ्रॉड निघाले तर आपण असे एखाद्यावर विश्वास कसा ठेवू शकतो? मग निशा म्हणाली, पण त्यांचे म्हणणे आहे की आपण आता हो म्हटलं तर ते लगेच आपल्याला 5 लाख रुपयांचा चेक देतील. मग यात विश्वास न ठेवण्यासारखं काहीच नाही. त्यानंतर अजय त्या लोकांना म्हणाला, आम्हाला लगेच 5 लाख रुपयांचा चेक मिळेल का? हो सर, तुम्ही सही तर करा, चेक रेडी आहे. अजयने पेपरवर सह्या केल्या. त्यानंतर त्यांनी अजयला 5 लाख रुपयांचा चेक दिला. ते पाहून अजय आणि निशाला खूप आनंद झाला. त्यानंतर त्या लोकांनी अजयच्या आणखीन काही पेपरवर सह्या करून घेतल्या आणि ते निघून गेले. खरं तर अजयने आनंदाच्या भरात ते पेपर न वाचता त्याच्यावर सह्या केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी अजय बँकेत चेक जमा करतो आणि काही वेळातच त्याच्या अकाउंटला 5 लाख रुपये जमा होतात. आता निशा आणि अजयचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो त्याची नोकरीही सोडतो. मग एके दिवशी निशा सुमित्राजींना म्हणाली, आई, आता तुम्ही परत त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या कामावर जावा आणि तिकडेच तुमची राहण्याची व्यवस्था करा, कारण आता आम्हाला नवीन फ्लॅट भेटेल आणि या अपार्टमेंटमध्ये खूप श्रीमंत लोक राहायला येतील आणि तुमच्यासारखी गावढळ लोक या अपार्टमेंटमध्ये अजिबात नसतील. मग आम्हाला तुमची लाज वाटेल.
त्यामुळे आम्हाला जबरदस्तीने तुम्हाला बाहेर काढावे लागेल. त्यापेक्षा आत्ताच तुम्ही तुमची व्यवस्था करा. पण सुनबाई, मी कुठे जाऊ? आता मला या घरातून हाकलून देऊ नकोस. यावर निशा म्हणाली, जर तुम्ही लगेच हे घर सोडले नाही तर मी तुम्हाला मारून टाकून एखाद्या नाल्यात फेकून येईल आणि कोणाला कळणारही नाही. असे म्हणत तिने सुमित्राजींचा हात घट्ट पकडला आणि त्यांना घराबाहेर ओढत नेऊ लागली. तेव्हा सुमित्राजींनी निशाच्या जोरात कानाखाली मारली. गालावरच्या चापट्याच्या आवाजाने अजय आणि निशा हादरले होते. त्यांना समजत नव्हते की आईमध्ये अचानक एवढी ताकद कुठून आली. निशा अजूनही आश्चर्याने डोळे विस्फारून सुमित्राजींकडे पाहत होती. याआधी अजय काही बोलणार त्या अगोदर सुमित्राजी आपले अश्रू पुसत घराबाहेर पडल्या. सुमित्राजी निघून गेल्यावर 2 दिवसांनी अचानक सुमित्रा डेव्हलपर्सच्या ऑफिसमधून परत ते लोक अजयच्या घरी येतात. अजय त्यांना म्हणतो, तुम्ही लोक काम कधी सुरू करणार? सर, आजपासून आम्ही काम सुरू करणार आहोत. आता तुम्हाला हे घर खाली करावे लागेल. मग अजय त्यांना म्हणाला, आम्ही आमच्यासाठी दुसरीकडे भाड्याने घर बघितले आहे. अपार्टमेंटचे काम पूर्ण होताच आम्ही पुन्हा आमच्या फ्लॅटमध्ये राहायला येऊ. यावर ते लोक अजयला म्हणाले, फ्लॅट? कोणता फ्लॅट? तुम्ही स्वप्न तर बघत नाही ना? आता हे घर आमच्या मॅडमच्या नावावर आहे, ज्यांच्या नावावर तुम्ही हे घर केले आहे. अजयला समजत नव्हते की ती लोक काय बोलत आहे. तो पूर्णपणे गोंधळला होता. तेवढ्यात त्याच्या घरासमोर एक कार येऊन थांबली आणि त्याला गाडीतून आवाज आला, बेटा, हे घर मी खरेदी केले आहे. अजय आणि निशाने त्या गाडीकडे पाहिले तेव्हा त्या कारमधून सुमित्राजी खाली उतरल्या. आज सुमित्राजी मोलकरणीच्या वेशात नाही तर त्यांच्या अंगावर किमान 20,000 रुपये किमतीची बनारसी सिल्क साडी होती आणि हातात जाडजाड सोन्याच्या बांगड्या होत्या. तर गळ्यात सोन्याची एक चैन होती. त्यांना पाहून अजय आणि निशाचे डोळे विस्फारले. त्यांना समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. 2 दिवसांपूर्वी तर आई इथून मोलकरणीच्या वेशात गेली होती आणि आज तर ती. तेवढ्यात ते लोक अजयला म्हणाले, सर, या आमच्या मॅडम सुमित्रा डेव्हलपर्सच्या मालकीन, ज्यांनी तुमचे घर घेतले आहे. तुम्ही त्यांचे आभार माना की त्यांनी तुमच्या मुलांचा विचार करून तुम्हाला 5 लाख रुपये दिले. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर रिकाम्या हाताने भीक मागावी लागली असती. अजय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही लोकांनी माझ्या आईसोबत मिळून आमची फसवणूक केली आहे. पण आईकडे इतके पैसे कुठून आलेत? आई, मला माहीत आहे, आम्हाला धडा शिकवण्यासाठी तू कुठेतरी चोरी वगैरे केली असेल. आता मी तुमच्या सर्व विरोधात कोर्टात केस दाखल करणार आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. तेव्हा सुमित्राजींचा सेक्रेटरी अजयला म्हणाला, ओ मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला. अजय आणि निशा अजून पहिल्या धक्क्यातून सावरले नव्हते. तेव्हा त्यांना आणखीन एक जोरदार धक्का बसला. इतक्या कमी रकमेसाठी त्यांना चोरी करण्याची काही गरज नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलाचा जन्म झाला त्या हॉस्पिटलच्या या मालकीन आहेत. निशा म्हणाली, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, ही तर त्या हॉस्पिटलमधली आया आहे आणि ती आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवत आहे. यावर सुमित्राजी म्हणाल्या, मूर्ख कोणी कोणाला बनवले हे समजून जाईल. आधी माझे घर खाली करा. निशा म्हणाली, ए म्हातारे, तुला खोलीत कोंडून कसे मारले होते हे तू विसरली का? मग अजय सुमित्राजींना म्हणाला, तू कोण आहे आम्हाला आमचे घर खाली करायला सांगणारी? सुमित्राजींनी रागात अजयच्या एक जोरात कानाखाली मारली आणि त्या रागात म्हणाल्या, ती एक असहाय्य स्त्री होती जिचा तुम्ही खूप छळ केला होता. पण आज ती असहाय्य नाही. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही दोघांनी एक शब्दही चुकीचा बोलला तर मी तुम्हा दोघांची जीभ बाहेर काढून तुमच्या हातात देईल. सुमित्राजींनी त्यांच्या माणसांना सांगून त्या दोघांना घराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्या त्यांच्या माणसांना म्हणाल्या, या लोकांचे सामान घराबाहेर काढून ताबडतोब घराला कुलूप लावा आणि चावी माझ्या ऑफिसमध्ये घेऊन या. आईचे असे संतप्त रूप पाहून दोघेही सुमित्राजींच्या पाया पडून विनवणी करू लागले व क्षमा मागू लागले. पण सुमित्राजींचे प्रेम आता कुठेतरी गाडल्यासारखे वाटत होते. त्यांना आपल्या मुलाची आणि सुनेची जरासुद्धा दया आली नाही आणि त्या गाडीत बसून तिथून निघून गेल्या. अजय आणि निशा यांना अजूनही आश्चर्य वाटत होते की ज्या आईचा त्यांनी इतका छळ केला ती आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची आणि सुमित्रा डेव्हलपर्सची मालकीन कशी झाली. त्यानंतर ते दोघेही दारोदारी अडखळत राहिले.
त्या दोघांनी सुमित्राजींना किती वाईट वागणूक दिली होती हे आज त्यांना जाणवत होते. त्यानंतर कसेबसे अजयने आपल्या शिक्षणाच्या जोरावर पुन्हा एक जॉब मिळवला आणि ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले. पण एकट्याच्या जीवावर घर चालत नव्हते, म्हणून निशालाही जॉबसाठी घराबाहेर पडावे लागले. दोघी जॉब करून आपला मोडकळीस आलेला संसार चालवत होते. प्रत्येक क्षण त्यांना सुमित्राजींची आठवण करून देत होता. निशा ज्या कंपनीत जॉब करत होती त्या कंपनीची मॅनेजर निशाची बालपणीची मैत्रीण होती. खरं तर तिनेच निशाला हा जॉब मिळवून दिला होता. एक दिवस तिच्या मुलाच्या नामकरणानिमित्त तिने निशा आणि अजयला खास आमंत्रित केले होते. रविवार असल्यामुळे दोघांनाही सुट्टी होती, त्यामुळे ते दोघांनीही कार्यक्रमात जाण्याचे ठरवले होते. कार्यक्रमात पोहोचताच निशाने तिची मैत्रीण पायलची भेट घेतली आणि ते दोघे स्टेजवर असलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसले. काही वेळाने तिथे कार्यक्रमाचे मॅनेजर पाहणारी एक महिला स्टेजवर आली आणि ती निशा आणि अजयला म्हणाली, मॅडम, तुम्ही दोघं या खुर्चीवरून उठा आणि सर्वांसोबत खाली असलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसा. मग निशा त्या महिलेला म्हणाली, कदाचित तुम्हाला माहीत नसेल की आम्ही इथे प्रमुख पाहुणे आहोत. पायलने स्वतः या कार्यक्रमासाठी आम्हाला खास आमंत्रित केले आहे. मग ती महिला म्हणाली, माफ करा मॅडम, तुम्हाला जरी खास आमंत्रण असले तरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुकतेच येणार आहेत. त्यामुळे तुम्ही इथून उठून सर्वांसोबत खाली असलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसा. इच्छा नसतानाही निशाला तिथून उठावे लागले आणि ती खाली येऊन सर्वांसोबत बसली. तेवढ्यात संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, कारण चमचमत्या कारमधून खाली उतरून सुमित्राजींनी सभागृहात प्रवेश केला होता. त्यांच्या अंगावर किमान 60 ते 70 हजार रुपये किमतीची बनारसी सिल्क साडी होती. हातात सोन्याच्या बांगड्या तर गळ्यात सोन्याची चैन असा त्यांचा पेहराव होता. सर्वांच्या नजरा फक्त सुमित्राजींकडेच खिळल्या होत्या. जेव्हा निशा आणि अजयची नजर सुमित्राजींवर पडली तेव्हा त्या दोघांचेही डोळे विस्फारले होते. त्यानंतर ते दोघेही आश्चर्यचकित नजरेने एकमेकांकडे पाहू लागले आणि ते एकमेकांना हातवारे करून विचारू लागले की हे कसे शक्य आहे. सुमित्राजींना अनेक फोन केल्यानंतर ते या कार्यक्रमात येण्यासाठी राजी झाल्या होत्या. पायलचे सासरे हे सुमित्राजींच्या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉक्टर होते. आज इथे पायलच्या मुलाचे नामकरण होते. त्या निमित्ताने त्यांनी सुमित्राजींना आमंत्रित केले होते. इथे सुमित्राजींचे भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून पायलच्या मुलाच्या गळ्यात घातली. हे पाहून निशा आणि अजयला 440 व्होल्टेजचा करंट बसला. काही वेळाने सुमित्राजी त्यांच्या सेक्रेटरीसह तिथून निघून गेल्या, कारण त्यांना दुसरीकडे आणखीन एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. इकडे निशा आणि अजयला पूर्ण धक्काच बसला होता. आता त्या दोघांची इच्छा असूनही ते सुमित्राजींना आपल्याजवळ राहायला बोलवू शकत नव्हते. त्यानंतर सुमित्राजींनी कधीही आपल्या मुलाकडे व सुनेकडे मागे वळून पाहिले नाही. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा.